नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? आशा करते स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व स्वस्त आणि मस्त असाल. मीही आहे छान. मी सविता. सविताज ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आहे ना आपण संपूर्ण गायींचा गोठा बघू आणि त्यातूनच एका गायीची माहिती घेऊ. तर चला माझ्याबरोबर. आपण आलो आहे आता गोठ्यात आणि गोठ्यात ही जी गाई दिसती ना तिची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि आपण संपूर्ण गोठा पण बघू, गोठ्यातल्या गायी पण बघू आणि गाई शेजारीच आहे ना कादवडींचा गोठा आहे तो पण बघू. तर चला आता ह्या गाईबद्दल सांगते. ह्या गाईचे नाव नंदिनी आहे. ही बेस्ट ट्रायकर ह्या सिमेंटची आहे आणि जेव्हा ही 2 वर्षाची झाली ना तेव्हा तिची डिलिव्हरी झाली. दुधाला ती एका वेळेला ना 15 ते 16 लिटर चालली ती आणि दुधाची क्वालिटी ना 3-5, 8-5च्या पुढंच लागते नेहमी. म्हणजे दोन्ही गाईंचं दूध जर शेजारी ठेवलं, इबेचं दूध आणि दुसऱ्या गाईचं दूध जर शेजारी ठेवलं तर ह्या गाईच्या दुधावर तिने पिवळसर असा सोनेरी थर दिसतो. म्हणजे हिची क्वालिटी किती चांगली आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि गोठ्यात जर कोणी आलं तर मला विचारतात की EBSच्या आणि दुसऱ्या गाईच्या दुधात काय फरक आहे. तर त्यांना मी एकच सांगत असते की EBचं दूध म्हणजे ना अगदी सोनं आहे. ह्या गाईला मष्टाचं प्रमाण अगदी कमी असतं. यांच्यात रोगप्रतिकार क्षमता चांगली असते, त्याच्यामुळे ह्या आजारी पडत नाही शक्यतो. आणि 8 येईपर्यंत आहे ना या 10-12 लिटर दूध देतात अगदी 7व्या महिन्यापर्यंत. आता ही आटवलेली आहे आणि हिची आता आपल्याला यामधल्या वेळात काळजी घ्यायची. म्हणजे तिची जी झाली झीज आहे ती आपल्याला ती भरून काढायची. त्याच्यामुळे तिला चांगला खुराक, सकस आहार, मिनरल मिक्सचर हे द्यायचं आहे. पुढच्या वेताला तिची दूध देण्याची क्षमता आहे ना अजून वाढणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला तिची जास्त काळजी घ्यायची आहे. गाई दुधाला आहे ना 3ऱ्या वेतापर्यंत वाढते. म्हणजे तिची दुधाची पण वाढ होती आणि शरीराची पण वाढ होती. जर एक गाई आपल्याला दिवसाला 40 लिटर दूध देते आहे म्हणजे EBS आणि दुसरी गाई आपल्याला दिवसाला 20 लिटर दूध देते आहे. दोन्ही गाई चारा पण सारख्याच खाणार आहे. एक गाई आपल्याला 20 लिटर दूध देणार आहे आणि दुसरी 40 लिटर दूध देणार आहे. खाद्य मात्र आपल्याला आहे ना लिटरप्रमाणे द्यायचं आहे. मग मला तर तुम्ही सांगा, दूध व्यवसाय जर फायद्याचा करायचा आहे आपल्याला तर आपल्याकडे कशा प्रकारच्या गाई पाहिजे म्हणजे आपल्याला दूध व्यवसाय परवडेल. तर मी आता तुम्हाला EBSची माहिती सांगितली की जो मी स्वतः अनुभव घेतला आहे. यातून तुम्हाला मी एकच संदेश देईल की तुम्हीसुद्धा अनुभव घ्या आणि आपला दूध व्यवसाय ना जास्तीत जास्त फायद्याचा करा. तर मी तुम्हाला आता आहे ना माहिती पण सांगितली आणि गोठा पण दाखवला आहे. तर तुम्हाला माझी माहिती कशी वाटली आणि गोठा कसा वाटला हेही सांगा. गोठ्यात हे खाली शेण आहे ना हे पण बघा तुम्ही असं पूर्ण वाळलेलं आहे. त्यांना बसायला आरामदायी वाटतं आणि इकडं पाण्याची गव्हाण पण आहे. जेव्हा पाहिजे त्यांना त्या पाणी पितात. आता आपण आलो इकडं कालवडींच्या गोठ्यामध्ये. कालवडी अशा निवांत बसलेल्या आहेत. कालवडींचा व्हिडिओ मी दुपारी काढला होता, त्याच्यामुळे त्यांचा आराम करायचा टाईम झालेला होता. ते सगळे आराम करतायत. एकच कालवड तिकडं गोठ्यामध्ये. चला ती दाखवते. हे बघा ही कालवड. ह्या अशा 4 कालवडी सारख्याच. ह्या 1 वर्षाच्या झाल्या आणि म्हणजे लागवडी योग्य झाल्या त्या 1 वर्षाच्या आतच. तर त्यांची पण माहिती मी तुम्हाला सांगेन नंतर. डिसेंबरमध्ये 1 वर्षाची झाली कालवड आणि आता ती 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे. आता फेब्रुवारी महिना चालू आहे. तर यांची पण माहिती तुम्हाला मी देईल. असा आहे माझा गोठा. कसा वाटला तुम्हाला माझा गोठा? आवडला का? व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.